हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण सेकंड व्हिडिओ घेऊन आलो आहे ऑसोलेशनचा. अतिशय सिम्पल आहे. आज आपल्याला सेकंड व्हिडिओमध्ये एक डेफिनेशन बघायची फक्त, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन्स. आणि आजचा जो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जे आज हा व्हिडिओ बघताय त्यांनी अगोदरचा पहिला व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सेकंड व्हिडिओ समजायला सोपं जाईल. ओके, आपण ऑसोलेशनला सुरुवात केलेली आहे. ओके, आणि ऑसोलेशन्समध्ये आपण पिरियडिक मोशन आणि ऑसोलेटरी मोशन्स याचा स्टडी ऑलरेडी केलेला आहे. ओके, आता आज जे आपल्याला हे जे ऑसोलेशन्स आहेत किंवा हे ऑसोलेटरी मोशन्स आहे, त्यामधला आपला जो सेकंड व्हिडिओ आहे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन्स. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन्स म्हणजे काय, तर आपण असं पण म्हणू शकतो SHM. लिनियर SHM चे आज आपल्याला काय करायचे, डेफिनेशन्स. आज आपल्याला डेफिनेशन बघायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही डेफिनेशन समजण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहे. सिम्पल एक्सपेरिमेंट्स, अतिशय इझी एक्सपेरिमेंट आहे. आणि तो एक्सपेरिमेंट समजला तर तुम्हाला 80% हा युनिट समजलं. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जवळजवळ आता ह्या युनिटमध्येच तुमचं काय आयडिया क्लिअर होतील त्याच्या पॉईंट्समध्ये. ओके, स्टार्ट करायचा. बघा, लिनियर SHM. Now we study the definition of linear SHM. So we first discuss a following explanation किंवा हे एक्सप्लेनेशन किंवा आपण एक एक्सपेरिमेंटचा स्टडी करू आता अगोदर. ओके, बघा आता कन्सिडर आपण एक रेक्टँग्युलर ब्लॉक घेऊया, वुडन ब्लॉक. Consider a rectangular wooden block of mass m. एक आपण रेक्टँग्युलर वुडन ब्लॉक घेतलाय की ज्याचं मास काय असणार m. इज केप्ट, आणि तो कशावरती ठेवलाय, इज केप्ट ऑन ए स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. स्मूथ असणार आहे, फ्रिक्शनलेस सरफेस. हा तो रेक्टँग्युलर ब्लॉक आपण कशावरती ठेवलेला आहे, स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. इट इज ए फ्रिक्शनलेस सरफेस असणार आहे. ओके, ॲज शोन इन फिगर. आपण फिगर बी म्हणू. नाव टेक ए स्प्रिंग. एक आपण स्प्रिंग घेऊया. वन एंड ऑफ द स्प्रिंग, आपण एक स्प्रिंग एक एंड काय करू, अटॅच करू रिजिड सपोर्ट्स, आणि दुसरं एंड काय करू, ह्या ब्लॉकला काय करू, अटॅच करू. बघा, नाव द वन एंड ऑफ द स्प्रिंग इज अटॅच टू ए रिजिड सपोर्ट्स आणि other end is attached to a blocks. Okay, now as shown in figure B, the spring neither stretched nor compressed. स्ट्रिंग अशी स्ट्रेचड सुद्धा नाही आणि कॉम्प्रेस्ड सुद्धा नाही. ओके, म्हणजे लाईक हिअर लिनियर SHM ची डेफिनेशन अतिशय सोपी. ती पार्ट वगैरे करायची नाही, तुम्हाला एक्सपेंड वरूनच तुम्हाला डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची सांगेन. आणि जे ह्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहे, बऱ्याचशा आयडिया इथं क्लिअर होणार आहेत. ओके, त्यामुळे सेकंड व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा आहे. बघा, हा जो दिसतोय तो आपला रिजिड सपोर्ट असेल. ओके, ही आपली स्प्रिंग, आणि हा जो दिसतोय हा रेक्टँग्युलर वुडन ब्लॉक असं माना, सपोज. ओके, नाव इन दिस सिच्युएशन, ह्या सिच्युएशनला स्प्रिंग नायदर स्ट्रेचड नॉर कॉम्प्रेस्ड. ओके, नाव आता ही जी पोझिशन असणार आहे, ब्लॉक रेसला आहे. ओके, आपण शिकलेलो आहे इक्विलिब्रियम पोझिशन्स. इक्विलिब्रियम पोझिशन आपण शिकलेलो आहे. समजा हा बाबा आता स्टेबल आहे, म्हणजेच मीन पोझिशनला, इक्विलिब्रियम पोझिशनला आहे. जर त्याला डिस्प्लेस केला तर तो काही वेळानंतर परत कुठे येईल, स्टेबल होईल. ते म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन, त्यालाच आपण करणार आहे मीन पोझिशन्स. आता आपला ब्लॉक कुठे, मीन पोझिशनला आहे. ही काय त्याची मीन पोझिशन्स, मीन पोझिशन्स. नाव आता या ब्लॉकला मी काय करतो, थोडासा डिस्प्लेस करतो राईट साइड्स. नाव द ब्लॉक इज डिस्प्लेस्ड, राईट साइडला डिस्प्लेस करणार आहे. ज्यावेळेस आपण ब्लॉकला असं डिस्प्लेस करू थ्रू ए डिस्प्लेसमेंट एक्स, ती स्प्रिंग करणार आहे स्ट्रेचड. बघा, आता ब्लॉकला इथे डिस्प्लेस करतो मी, displacement
ह्या मेन पोझिशन पासून ही जी मेन पोझिशन आहे त्या ब्लॉकला आपण काय केलेलं आहे, डिस्प्लेस केलेला आहे एक्स. त्याची ती काय असणार आहे, एक्स डिस्प्लेसमेंट. ओके. नाव आता स्प्रिंग बघा काय, स्ट्रेचर. स्प्रिंग काय झालेले, स्ट्रेचर झालेले. आणि ब्लॉकला आपण कुठे डिस्प्लेस केलेले, राईट साईडला डिस्प्लेस केलेले. बघा हा जो ब्लॉक आहे आता मेन पोझिशनला, त्याला आपण असं डिस्प्लेस करणार आहे. स्प्रिंग बघा कशी होत चालली, स्ट्रेच त्याला म्हणतात आपण, स्ट्रेच. स्ट्रेच झालेली आणि ह्या दिशेला आपण डिस्प्लेस केलेल्या ब्लॉकला डिस्प्लेसमेंट किती झालेली, एक्स. ओके. समजा आता तो इथं असणार आहे, आपण समजा हे 0 म्हणू. इथं 1 2 3 4 5, समजा सपोज 5 सेंटीमीटर हा ब्लॉक काय झालेला आहे, सपोज म्हणतोय डिस्प्लेस झालेली आहे 5 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट. आता बघा ज्यावेळेस आपण हा डिस्प्लेस करणार आहे आणि आपल्याला माहिती आहे ड्यू टू द अकाउंट ऑफ इलॅस्टिसिटी किंवा अकाउंट ऑफ अन इलॅस्टिक किंवा ड्यू टू द इलॅस्टिक प्रॉपर्टी. इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी काय असते, स्प्रिंगला आपण असं ओढलेलं आहे, हिची टेंडन्सी काय असणार, रिगेन्स इट्स ओरिजिनल साईज अँड शेप्स. ते परत कुठे यायला बघणार आहे, रिगेन्स परत यायला बघणार आहे ज्या ओरिजिनल पोझिशनला. आपण इलॅस्टिसिटीमध्ये 11वीला 11th आपण काय केलेलं आहे, स्टडी ऑलरेडी केलेला आहे. म्हणजे जर रबर जर असेल आणि त्याला जर असं ओढला तर त्याची टेंडन्सी काय असते, रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन्स. ड्यू टू इलॅस्टिक प्रॉपर्टी, इलॅस्टिक प्रॉपर्टीचा गुणधर्म काय असतो, रिगेन्स इट्स ओरिजिनल साईज अँड शेप्स. ओके. ज्यावेळेस आपण हा ब्लॉकला इकडे डिस्प्लेस केलेलं आहे, ओके, तर ह्या स्प्रिंग कुठं येईल, ही स्प्रिंग कुठे येणार आहे, तिच्या ओरिजिनल साईज शेप्सला. ह्या स्प्रिंग वरती किंवा स्प्रिंग मध्ये एक फोर्स तयार होतो, आपण शिकलेलो आहे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स किंवा रिस्टोरिंग फोर्स. आणि तो फोर्स कुठं असणार आहे, बघा माझा थंब कुठं जातोय, मी ब्लॉकला कुठे डिस्प्लेस केलेलं इकडं, तर माझा इकडे येतोय लेफ्ट साईडला किंवा कुठे येतोय, मेन पोझिशन कडे यायला बघतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये जो फोर्स तयार होणार आहे, रिस्टोरिंग फोर्स ड्यू टू द इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटीमुळे त्या स्प्रिंग मध्ये फोर्स तयार होतो आणि त्या ब्लॉकला कुठं आणतोय लक्षाचं, मेन पोझिशन कडे किंवा लेफ्ट साइड. ओके. म्हणजे आपण ब्लॉकला कुठे डिस्प्लेस केले, मेन पोझिशन पासून एक्स एवढी डिस्प्लेसमेंट. आणि इलॅस्टिसिटीचा गुणधर्म काय लक्षाचं, परत ती कुठे येण्याचा प्रयत्न करते, रिगेन्स इट्स ओरिजिनल साईज अँड शेप्स. त्याच्यामध्ये आतमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स तयार होतो त्या स्प्रिंगमध्ये आणि ती स्प्रिंग त्या ब्लॉकवरती फोर्स ऍक्ट करते आणि ब्लॉकला कुठं आणण्याचा प्रयत्न करते, टुवर्ड्स द मेन पोझिशन. ओके. आता मला सांगा, जेवढे आपण डिस्प्लेसमेंट करू तेवढ्या ह्याच्यामध्ये आतमध्ये काय तयार होणार आहे, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स तयार होतो आतमध्ये. जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स तयार होणार आहे. आणि त्यांच्यामध्ये जर रिलेशन बघितलं, म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढली तर फोर्स त्या ब्लॉक वरती कशामुळे, त्या स्प्रिंग मुळे जो तयार होणार आहे तो कुठं असणार आहे, इकडं असणार आहे. आणि जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा फोर्स सुद्धा काय असणार, त्याची मॅग्निट्यूड सुद्धा काय असणार आहे, जास्त. मग ते आपण असं घ्या डायरेक्ट. ओके. आता इथे एक मी साइन देणार आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट्स करतोय, डिस्प्लेसमेंट इकडे आणि फोर्स इकडे. म्हणजे निगेटिव्ह साइन इंडिकेट्स डिस्प्लेसमेंट अँड रिस्टोरिंग फोर्स कसे असणार आहेत, अपोजिटली डायरेक्टेड. ओके. नाउ देअरफॉर प्रोफेशनल साइन काढू आपण. F is equal to minus k into x, where हा k जो असणार तो असणार आहे फोर्स कॉन्स्टंट आणि इट्स व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन इलॅस्टिक प्रॉपर्टी. स्प्रिंगच्या गुणधर्मावरती तो फोर्स कॉन्स्टंट काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. ओके. स्प्रिंग वेगळी घेतली की फोर्स कॉन्स्टंट काय आहे, बदलणार आहे. तर स्प्रिंगच्या ह्याच्यावरती तो डिपेंड आहे थोडक्यात. त्याचं आपण युनिट जर काढायचं म्हटलं तर बघा त्याचा मॅग्निट्यूड फॉर्म लिहितो मी, k इंटू एक्स मॅग्निट्यूड फॉर्म. देअरफॉर k काय मिळेल, f अपॉन x. कधी कधी युनिट विचारतात, SI युनिट
फोर्स कशात मोजतो एस आय युनिट ऑफ फोर्स कॉन्स्टंट हीच काय असणार आहे फोर्स न्यूटन डिस्टन्स मीटर किंवा CGS सुद्धा विचारतात डाइन पर सेंटीमीटर आणि त्याचे डायमेन्शन सुद्धा एक मार्काला विचारू शकतात ओके पण इकडे ही जी डिस्प्लेसमेंट असणार आहे ब्लॉकची राईट साईडला आणि फोर्स पुढं लेफ्ट साईडला ड्यू टू द इलेस्टिकमुळे ओके जेवढी डिस्प्लेसमेंट तेवढा काय असणार आहे फोर्स निगेटिव्ह साइन इंडिकेट्स करते फोर्स अँड डिस्प्लेसमेंट कशा असणार आहेत अपोजिटली डायरेक्टेड आणि के काय दिलेला आहे फोर्स कॉन्स्टंट नाव आता ज्यावेळेस ब्लॉक इथे त्या ब्लॉक वरती काय होते फोर्स ऍक्ट होते ब्लॉक कुठे मूव्ह व्हायला बघणार आहे ह्या साईडला आता आपण सोडलेला नाही हा ब्लॉक इथं आणून धरलेला आहे असा ओके आणि ज्यावेळेस आपण हा ब्लॉक सोडू आणि या फोर्समुळे तो ब्लॉक कुठं मूव्ह होणार आहे इकडं आणि त्या ब्लॉकमुळे जाणार आहे त्या ब्लॉकमध्ये ऍक्सलरेशन प्रोड्यूस होतं ड्यू टू द कशामुळे न्यूटन सेकंड लॉ त्या ब्लॉकवरती काय प्रोड्यूस होतं ऍक्सलरेशन ब्लॉक कुठं ऍक्सलरेट होणार आहे ह्या दिशेला ऍक्सलरेशन सुद्धा कुठं असणार आहे लेफ्ट साईडला किंवा मीन पोझिशनवर असं येणार आहे हा इकडे येणार आहे ओके जे फोर्स त्या दिशेला ऍक्सलरेशन त्या दिशेला देअरफॉर आपल्याला माहिती आहे सेकंडला F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन मास ऑफ ब्लॉक हे म्हणजे ऍक्सलरेशन त्या प्रोड्यूस झालेलं कारण ब्लॉक इकडे होणार आहे ही व्हॅल्यू इथं पुट करू देअरफॉर M A इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स देअरफॉर A इज इक्वल टू मायनस के हा M इकडे इंटू एक्स मास ऑफ ब्लॉक कॉन्स्टंट के फोर्स कॉन्स्टंट ते दोघं कॉन्स्टंट आहे त्यांचा रेशो कॉन्स्टंट आहे देअरफॉर A इज इक्वल टू किंवा A डायरेक्टली म्हणजे ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे सुद्धा कसे डायरेक्टली आणि निगेटिव्ह साइन इंडिकेट करते हे दोघं कसे असणार आहेत अपोजिटली म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढली की ऍक्सलरेशन वाढणार आहे फोर्स सुद्धा करणार आहे वाढणार डायरेक्ट निगेटिव्ह साइन इंडिकेट करते हे दोघं कसे असणार आहेत अपोजिट ओके आता बघा ज्यावेळेस आपण हा ब्लॉक इथून सोडू इथून सोडल्यानंतर डिस्प्लेसमेंट काय होणार आहे ब्लॉक इकडे मूव्ह होणार लेफ्ट साईडला डिस्प्लेसमेंट बघा इकडे ब्लॉक असा मूव्ह होईल डिस्प्लेसमेंट कमी होईल ब्लॉक इथे येऊन थांबणार नाही ब्लॉक डज नॉट स्टॉप मीन पोझिशन ब्लॉक कुठं होणार आहे लेफ्ट साईडला ज्यावेळेस ब्लॉक असा मूव्ह होईल एकदम फास्ट ही जी स्ट्रेच झालेली स्प्रिंग काय होणार आहे कॉम्प्रेस बघा स्प्रिंग काय होणार आहे कॉम्प्रेस स्प्रिंग बिकम कॉम्प्रेस स्प्रिंग काय झाली कॉम्प्रेस झाली तर आणि इथं काय झाली स्ट्रेच ॲज शोन इन फिगर ला सी म्हणू या फिगरला ए ओके या मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट एक्स ओके डिस्प्लेसमेंट कुठे आता लेफ्टला आणि ड्यू टू द इलेस्टिक प्रॉपर्टीमुळे परत स्प्रिंग जी कॉम्प्रेस झालेली आहे तिची टेंडन्सी असते रिगेन्स इट्स ओरिजिनल साइज अँड शेप त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे आणि तो फोर्स कुठे असणार आहे राईट साईडला किंवा टुवर्ड्स द मीन पोझिशन आणि ऍक्सलरेशन कुठे असणार आहे टुवर्ड्स द मीन पोझिशन्स परत ब्लॉक कुठे जाणार आहे राईटला परत डिस्प्लेसमेंट कुठे झाली राईटला परत ड्यू टू द इलेस्टिसिटी फोर्स आणि ऍक्सलरेशन कुठे असणार आहे मीन पोझिशन कडे परत ब्लॉक इकडे येणार आहे लेफ्टला परत फोर्स आणि ऍक्सलरेशन कुठे असणार आहे मीन पोझिशनकडे म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर फोर्स रिस्टोरिंग फोर्स आणि ऍक्सलरेशन कुठे टुवर्ड्स द मीन पोझिशन ओके जर तो ब्लॉक कुठे असेल राईट साईडला असेल ॲज शोन इन फिगर मध्ये तर फोर्स आणि ऍक्सलरेशन कुठे टुवर्ड्स द मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट तिकडे आणि ज्यावेळेस ब्लॉक लेफ्ट साईडला असेल त्यावेळेस फोर्स आणि ऍक्सलरेशन कुठे टुवर्ड्स द मीन पोझिशन्स आणि ही जी मोशन आहे हा जो ब्लॉक आहे रिपिटेशन चालू आहेत पहिला व्हिडिओ आठवा रिपिटेशन्स टाइम इंटरवल इक्वल आहे आणि हा जो सरफेस तो फ्रिक्शनलेस आहे ओके ही जी मोशन आहे
त्याला आपण लिनियर सिंपल, लिनियर आहे, स्ट्रेट पाथ आहे आणि रिपिटेशन चालू आहे, टू अँड फ्रो आहे, म्हणजे पिरियडिक आणि ऑसिलेटरीज, त्याला आपण काय म्हणतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. आणि त्याची जी डेफिनेशन असणार आहे बघा, लिनियर SHM is defined as the linear periodic motion of a body. पिरियडिक काय म्हटलं, रिपिटेशन चालित, ब्लॉक म्हणजेच बॉडी. लिनियर पिरियडिक, लिनियर म्हणजे सरळ पाथ हा कसा स्ट्रेट आहे. लिनियर पिरियडिक मोशन ऑफ ए बॉडी इन which force, रिस्टोरिंग फोर्स म्हटलं तर चालेल, फोर्स किंवा ऍक्सलरेशन हे नेहमी कुठे, इज ऑलवेज. जरी ब्लॉक येत असेल तर ते कुठे, मीन पोझिशन कडे. ब्लॉक जरी लेफ्टला असेल तर ते कुठे, मीन पोझिशन कडे. म्हणजे फोर्स ऑर ऍक्सलरेशन इज ऑलवेज directed towards the mean position and its magnitude. आता ह्याची जर मॅग्निट्यूड जर बघितली, ही मॅग्निट्यूड ह्याची बघितली, मॅग्निट्यूड कशी आहे, इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली proportional टू द, ही काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट कुठून, फ्रॉम इट्स मीन पोझिशन. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज कॉल्ड त्याला आपण करणार आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ही काय झाली आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन पाठ अजिबात करायचे नाही, फक्त एक्सप्रेशन्स हे जे आपण जे इक्वेशन्स बघितले त्याच्यावरून लक्षात ठेवायचे. ज्यावेळेस ब्लॉक आपण ज्यावेळेस डिस्प्लेस करू, ओके, राईटला ड्यू टू द इलेक्ट्रिसिटी स्प्रिंग कुठे यायला बघणार आहे, ओरिजिनल साइज शेपला, तेव्हा ते इंटरनल रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो आणि त्या ब्लॉकला कुठं आणण्याचा प्रयत्न करतो, फोर्स मीन पोझिशनकडे. तसंच फोर्स आहे त्यामुळे त्या ब्लॉकवरती ऍक्सलरेशन प्रोड्यूस होणार आहे, ते सुद्धा इकडे असणार आहे. ज्यावेळेस ब्लॉक लेफ्ट येईल, सेम केस आणि रिपिटेशन चालू आहे अलॉंग द सेम पाथ. म्हणजे फोर्स हा नेहमी कुठे आहे, मीन पोझिशनकडे. लिनियर SHM म्हणजे लिनियर पिरियड ही कसली, पिरियड रिपिटेशन चालू आहे, रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम आहे. बॉडी ब्लॉक इन विच फोर्स और एक्सलेशन कसे ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द कुठं असणार आहे, मीन पोझिशन आणि इट्स मॅग्निट्यूड. ही मॅग्निट्यूड कशी असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असणार आहे, डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. ही काय झाली आपली लिनियर SHM ची डेफिनेशन. ओके, आता बघा आपल्याला अजून काही गोष्टी क्लिअर करायच्यात. आता ज्या वेळेस ब्लॉक बघा, समजा इथं मीन पोझिशनला आहे, सपोज ब्लॉक रेस्टला आहे, जागेवरतीच आहे. समजा इथं आला 1, सपोज व्हॅल्यू 2, 3, 4, 5. ओके, आता डिस्प्लेसमेंट ब्लॉक इथं आलेला आहे. डिस्प्लेसमेंट सध्या काय आहे, मॅक्झिमम. डिस्प्लेसमेंट काय आहे, मॅक्झिमम आहे. ओके, डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे. ब्लॉक इथे रेस्टला आहे बघा, ब्लॉक रेस्टला आहे, मग तिथं व्हेलॉसिटी काय असेल, व्हेलॉसिटी ब्लॉक इथंच आहे, ब्लॉकला अजून आपण सोडलेलं नाही. ब्लॉक आहे मीन पोझिशन पासून इथं आलेला आहे, ब्लॉक जागेवरतीच आहे, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0. व्हेलॉसिटी जर 0 असेल तर जे कायनेटिक एनर्जी सुद्धा काय असणार आहे, 0. तिथं फोर्स किती असेल, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स डायरेक्टली, फोर्स सुद्धा काय असणार आहे,
मॅक्झिमम. डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन काय डायरेक्टली, तर ऍक्सेलरेशन सुद्धा काय असणार आहे मॅक्झिमम. ओके, ही जी पोझिशन असणार ती कोणती असणार आहे एक्स्ट्रीम पोझिशन. ज्यावेळेस ब्लॉक कुठं असेल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट, फोर्स आणि ऍक्सेलरेशन हे काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. सेम कंडिशन कुठं असणार आहे इथं तीच, हे आपण एक्स्ट्रीम पोझिशनला तीच असणार आहे. परत डिस्प्लेसमेंट 1 2 3 4 आणि 5. परत इथे डिस्प्लेसमेंट काय होणार आहे मॅक्झिमम, फोर्स सुद्धा काय असणार आहे मॅक्झिमम, ऍक्सेलरेशन सुद्धा काय असणार आहे मॅक्झिमम. आणि ज्यावेळेस हा ब्लॉक एकदम इथे एकदम स्पीडनी त्यावेळेस तिथं काय सेकंद मिली मायक्रो सेकंद स्टॉप होणार आहे, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी काय होते काही सेकंद त्याची व्हेलॉसिटी काय होते झिरो होते. आणि व्हेलॉसिटी झिरो झाली की कायनेटिक एनर्जी सुद्धा काय होणार त्याची झिरो होते. ओके, आता बघा ज्यावेळेस हा ब्लॉक इथून रिलीज होणार आहे त्यावेळेस डिस्प्लेसमेंट बघा, ब्लॉक इथे येईल, ब्लॉक इथं आला, ब्लॉक इथं आला, ब्लॉक इथं आला. हा डिस्प्लेसमेंट काय होती इथं आल्यानंतर 4 3 2 1 0. ज्यावेळेस ब्लॉक येतील मीन पोझिशनला येईल त्या डिस्प्लेसमेंट काय झाली झिरो झाली. डिस्प्लेसमेंट झिरो डायरेक्टली, त्यामुळे फोर्स सुद्धा काय होणार आहे झिरो, ऍक्सेलरेशन सुद्धा काय होणार आहे झिरो. आणि ज्यावेळेस ब्लॉक इथून असा येईल त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस त्याची व्हेलॉसिटी काय जाणार आहे वाढत जाणार आहे, त्याची व्हेलॉसिटी वाढणार आहे. आणि व्हेलॉसिटी इथं काय असणार आहे मीनला मॅक्झिमम, तर कायनेटिक एनर्जी सुद्धा काय असणार आहे मॅक्झिमम. आणि ज्यावेळेस ब्लॉक इकडे येईल त्यावेळेस ब्लॉक काय होईल काही सेकंद तो तिथं थांबेल, व्हेलॉसिटी झिरो, कायनेटिक एनर्जी परत डिस्प्लेसमेंट वाढणार आहे, ते चालू राहणार आहे. आता हे मिनिमम मॅक्झिमम झिरो हे आपण त्याचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. इथं डिस्प्लेसमेंट किती असते, इथं किती असते, मीनला किती असते, एक्स्ट्रीमला किती असते, ह्याचा आपण नंतरचे जे लेक्चर्स आहेत त्यात आपण त्याचा डिटेलमध्ये काय करणार आहे स्टडी करणार आहे. ओके, पॉज करून लिहा.